नमस्कार, मी विलास बडे। तुम्ही पाहताय बडे मुद्दे। आज घेऊन आलोय एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्याचा, मुद्दा महाराष्ट्राच्या हिताचा, मुद्दा आपल्या सगळ्यांच्या चिंतनाचा, मुद्दा महाराष्ट्राला शांततेच्या गर्तेत टाकणाऱ्या घटनांचा। हे सगळे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत, पण सुरुवातीला जाणून घेऊया आजचे बडे मुद्दे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अर्थातच बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला नाशकात हिंसक वळण लागलं। दगडफेक, जाळपोळ आणि लाठीचार्ज करण्यात आला। बांगलादेशमधल्या हिंदूंवरच्या अत्याचाराचे राज्यभर पडसाद। नाशिक, जळगाव, जालना, इचलकरंजीसह अनेक शहरात सकल हिंदू समाज रस्त्यावर। महंत रामगिरी महाराजांचं मुस्लिम धर्मियांबद्दल केलेलं वक्तव्य वादात। संभाजीनगरसह राज्यातल्या अनेक शहरात तीव्र पडसाद। वादात अडकलेल्या रामगिरी महाराजांच्या भेटीने मुख्यमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह। गुन्हा दाखल झाल्यानंतर भेट घेतल्यानं विरोधकांची टीका। तर नमस्कार, मी विलास बडे। आज या बडे मुद्देमध्ये हा सगळा शो करत असताना महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये अशांतता आहे, अस्वस्थता आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला नाशिकमध्ये हिंसक वळण लागलं। दोन समाजात दगडफेक झाली, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या, लाठीचार्ज झाला। सवाल आहे, नाशिकमधल्या या सगळ्या तणावाला जबाबदार कोण आहे? बांगलादेशमधल्या अत्याचाराच्या आडून हा महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा प्रयत्न आहे? तिकडे महंत रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्मियांबद्दल केलेल्या विखारी टीकेच्या नंतर राज्यातला मुस्लिम समाज बांधव रस्त्यावर उतरलाय। त्याच्या भावना तीव्र आहेत, संतप्त आहेत। आज प्रश्न आहे, धार्मिक नेत्यांनी इतर धर्मावर विखारी टीका करणं योग्य आहे का? प्रश्न हाही विचारला जातोय की एका बाजूला विखारी टीकेच्या नंतर गुन्हा दाखल झालेला असताना रामगिरी महाराजांची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भेट योग्य आहे का? ती टाळायला हवी होती का? आपल्या महाराष्ट्राला कोण पेटवतंय? पेटलेल्या या वातावरणाला कोण हवा देतंय? सवाल आहे, ही पेटवापेटवी महाराष्ट्राला परवडणारी आहे का? यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत। आपल्या सोबत आज खासदार नरेश म्हस्के असतील, त्याचबरोबर माजी खासदार इम्तियाज जलील असतील, आपल्या सोबत असतील आमदार नितेश राणे, आपल्या सोबत जोडले जाणार आहेत थोड्याच वेळात मौलाना अजीज जुबेर, महा मुस्लिम कॉन्फरन्सचे अध्यक्ष ते आहेत, आणि या सगळ्या मान्यवरांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत। पण या चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी आपण जाणून घेऊया आज नेमकं महाराष्ट्रात काय घडलं, नाशिकमध्ये काय घडलं, संभाजीनगरमध्ये काय घडलं। नाशकात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करण्यात आला, तसंच हवेत गोळीबार करण्यात आला। पोलिसांना करावा लागलेला लाठीचार्ज, दगडांचा पडलेला खच आणि रस्त्यावर आलेला जमाव हे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं। यावेळी अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली। बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजानं बंद पुकारला, तसंच निषेध मोर्चा काढण्यात आला। अनेक दुकानदारांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दुकानं बंद ठेवली। मात्र भद्रकाली परिसरात काही दुकानं सुरू होती। दुपारी सकल हिंदू समाजाची रॅली भद्रकाली परिसरात पोहोचली, त्यावेळी दुकानं बंद करण्याच्या मुद्द्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला। त्यानंतर दगडफेकीच्या घटना घडल्या, वाहनांची सुद्धा तोडफोड करण्यात आली। कायदा सुव्यवस्था कोणीच हातात घेऊ नये। ज्यांनी कोणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असेल, सुरुवात केली असेल, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि इथे सकल हिंदू समाज मोर्चा नाही काढणार तर कुठे काढणार? जळगावात दगडफेकीची घटना घडली। सकल हिंदू समाजानं बंदचं आवाहन केलं, मात्र त्यात सहभागी न झालेल्या शोरूमवर दगडफेक करण्यात आली। राज्यभरात सकल हिंदू समाजानं अनेक शहरांमध्ये मोर्चे काढले। बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात जळगाव, नंदुरबार, शहादा, जालना, इचलकरंजीत मोर्चे काढले। बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेले अत्याचार किती दिवस सहन करायचे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला। संविधानाला बाधा होईल असं कुठलंही कृत्य कोणाकडून होऊ नये
आणि सोलून काढण्याची भाषा तर करूच नाही. विशेषतः महायुतीमध्ये काम करणाऱ्या आमदारांनी सोलून काढू, ठोकून काढू, मारून टाकू अशा भाषा ह्या असंविधानिक आहेत. त्यामुळे आशिष शेलार साहेब कशावर बोलले हे नेमकं पाहावं लागेल. त्यांनी कृपा करून असं बोलणं टाळावं. बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराचा देशभरात निषेध केला जातोय. सकल हिंदू समाज निषेधाच्या भावनेनं रस्त्यावर उतरला. अनेक ठिकाणी सकल हिंदू समाजाचे मोर्चे शांततेत निघाले. मात्र नाशकात सकल हिंदू समाजानं पुकारलेला बंद आणि मोर्चाला गालबोट लागलं. नाशकात दगडफेकीच्या घटना घडल्या. राज्यात आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र पेटवला जातोय का असा प्रश्न निर्माण होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दुसरी एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांच्या बद्दल एक वादग्रस्त विखारी वक्तव्य केलं. त्यानंतर संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया आज राज्यभर उमटत आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावर टीका सुद्धा होती. या संदर्भातला तो रिपोर्ट सुद्धा बघू. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, शिर्डी, येवला, शुक्रवारी राज्यातल्या विविध शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं मुस्लिमांमध्ये असंतोषाची लाट उसळली आहे आणि बघता बघता राज्याच्या विविध भागात आंदोलन पसरलं. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर तसंच अहमदनगर शहरात हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले. रामगिरी महाराजांविरोधात कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. हमारी आपके जरिए से पुलिस डिपार्टमेंट से महाराष्ट्र हुकूमत से गुजारिश है कि जो पाखंडी बाबा ने वो अपशब्द बोला उसको जल्द से जल्द अरेस्ट करें. हमारी जिम्मेदारी है शहर का वातावरण अच्छा रखने की, शांति रखने की. आप देख रहे हैं कि सब पब्लिक इधर उतर हो चुकी है. हाँ, अपने इमोशन जताने के वास्ते चौकीदार पुलिस स्टेशन के पास लोग आए थे. वहाँ हमने अपना निवेदन दिया, पुलिस ने उसको एक्सेप्ट किया और अब हमें उम्मीद है कि पुलिस सख्त कार्रवाई करेगी. तिकडे उत्तर महाराष्ट्रात येवला आणि मनमाडमध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात झाली. रात्री रास्ता रोको करून पोलिसांना निवेदन देण्यात आलं. मनमाडमध्ये मुस्लिम बांधवांनी पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. पण ज्या रामगिरी महाराजांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्याच रामगिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. मगाशी मला काही लोकांनी सांगितलं, अर्ज दिला, संत परंपरा ही मोठी आहे. संतांच्या आशीर्वादाने हे राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत करता कामा नये. वादग्रस्त रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावल्यानं राजकारण तापलं. विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली. हमने पुलिस कमिश्नर साहब को पूरे वाक़े से आगाह कराया और उनको ये बताया कि पूरे हिंदुस्तान के मुसलमानों के अंदर इस बात को लेकर नाराजगी है और गुस्सा है. ऐसे हालात के अंदर ये पुलिस की, सरकार की, प्रशासन की जिम्मेदारी होती है कि वो जो भी दोषी आदमी है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानं मुस्लिम समाजात आक्रोश पाहायला मिळतोय. त्याच रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावल्यानं काही प्रश्न निर्माण झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त रामगिरी महाराजांची भेट घेणं कितपत योग्य आहे असा प्रश्न जनतेला पडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आज दिवसभर घडलेल्या या सगळ्या घटनांच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत. आपण जाणून घेऊया या घटनेच्या नंतर काय सवाल निर्माण झालेले आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या चर्चेतून करणार आहोत. आपल्या महाराष्ट्राला अशांत कोण करतंय? कुणाचा हा डाव आहे की आपला महाराष्ट्र अशांत झाला पाहिजे? सवाल हा सुद्धा आज या चर्चेच्या माध्यमातून आपण चर्चेला आणणार आहोत की नाशिक मधल्या तणावाला जबाबदार कोण आहे? कोणी केली सुरुवात? का नाशिक पेटलं आज आणि ही सगळी परिस्थिती झाली? वादग्रस्त महाराजांची मुख्यमंत्र्यांनी भेट टाळायला हवी होती का? एका बाजूला गुन्हा दाखल होतो, दुसऱ्या बाजूला ते भेट घेतात आणि सांगतात संतांच्या केसाला धक्का लागणार नाही. अर्थ काय? बांगलादेशातल्या अत्याचाराच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचा कोण प्रयत्न करतंय का? हाही सवाल आहे. त्याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा,
इतर धर्मावर टीका करणं कितपत योग्य आहे? गरज आहे का त्या सगळ्या गोष्टींची? हाही सवाल आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं त्यांना सुद्धा आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महंत रामगिरी महाराजांना सुद्धा आपण या चर्चेमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण आपण चर्चेला सुरुवात करतोय. आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत आता खासदार नरेश म्हस्के आहेत, माजी खासदार इम्तियाज जलील आहेत आणि मौलाना अजीज जुबेर, अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे. मी तिघांचं स्वागत करतो. थोड्याच वेळात सुषमा अंधारे आणि नितेश राणे सुद्धा जोडले जाणार आहेत. पण चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे, आज ज्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. त्याच्यामुळे माझं सगळ्यांना आवाहन आहे, महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण दूषित होईल अशी कुठलीही कमेंट या चॅनलच्या माध्यमातून, या शोच्या माध्यमातून होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्या. आणि जर तसं काही होताना दिसलं तर त्यांचा आवाज माफी न मागता बंद केला जाईल. दुसरं महत्त्वाचं, कुणामध्येही झुंज लावली जाणार नाही, दोन गेट्समध्ये भांडण लावलं जाणार नाही, कारण हा विषय अतिशय संवेदनशील आहे. आणि सुरुवातीला प्रत्येकाला आपली बाजू मांडण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ मिळेल, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची भूमिका मांडा. मी सुरुवातीला जातोय खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे. नरेशजी, आज महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे. या सरकारच्या काळात महाराष्ट्राची ही शहरं धगधगती राहणं, पेटणं हे योग्य आहे का? कोण पेटवतंय ही शहरं? तुमचा वेळ सुरू झालाय. राज्यातील वातावरण बिघडवून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम विरोधक करत आहेत आणि त्यामध्येच त्यांना ते धन्यता मानत आहेत. मुळात या लोकसभेमध्ये चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह पसरून एक विशिष्ट समाजाचं एक गठ्ठा मतदान घेण्यामध्ये हे लोक यशस्वी झालेले आहेत. आणि आता त्या समाजामध्ये लक्षात आलेलं आहे की केवळ आपला उपयोग केला गेलेला आहे आणि म्हणून त्या समाजाला बिथरवण्याचं काम आणि पुन्हा एकदा ते आपल्या बाजूनी आणण्याकरता अशा पद्धतीने उपद्व्याप सुरू आहेत. ठीक आहे, तुमचा वेळ संपलाय. मी दुसऱ्या पाहुण्यांकडे जातोय. नरेशजी, पुन्हा चर्चेवर तुमच्याकडे येतो दुसरा प्रश्न घेऊन. इम्तियाज जलील आपल्या सोबत आहेत. इम्तियाजजी, 1 मिनिटाचा वेळ आहे. महाराष्ट्रातल्या आजच्या स्थितीला जबाबदार कोण? हे निवडणुकीसाठी पेटवलं जातंय कारण कोण पेटवतंय? माझा थेट सवाल आहे. विलास, मी सकाळपासून हे बोलत आहे की हे जे झालेलं आहे की हे सगळं, माझा व्हॉइस जे आहे ना ते माझ्यापर्यंत येत आहे, इको होता है. तर विलास, मी सकाळपासून हे बोलत आहे की हे जे आहे सगळं नाशिकमध्ये जे घडलेलं आहे किंवा औरंगाबादमध्ये जे आपल्याला बघायला मिळालेलं आहे ते सुनियोजित आहे, एका राजनैतिक षडयंत्राचा भाग आहे. आणि तुम्ही सुरुवातीला हे बोललेलं आहे की जे जे पॅनलिस्ट बसलेले आहेत त्यांची जबाबदारी असणार आहे की अशा वक्तव्य कोणताही बोलू नये, कारण हे खूप संवेदनशील मुद्दा आहे आणि त्यांचा माईक बंद करण्यात येईल. तुम्ही खऱ्या अर्थाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा माईक बंद करायला पाहिजे होतं की जे यासारख्या हे जे ढोंगी सारखे हे जे आपल्या स्वतःला महंत म्हणणारे लोक आहे त्यांनी एका जाती धर्माच्या बाबतीत काय बोललेले आहे आपण सगळ्यांनी ऐकलेले आहे. आणि मुख्यमंत्री तिथे जाऊन तुमची वेळ संपली सर, की एक मिनिट वेळ संपले. मी येतो त्याच्यावर त्याचं उत्तर घेणार आहे. सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सुषमाताई, स्वागत आहे तुमचं. आज दिवसभर जे घडलं त्यावर तुमचं मत काय? इम्तियाज भाईंच्या मताशी मी सहमत आहे. इम्तियाज भाईंनी जे सांगितलं ना की हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे. जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीची काही मोठी मुवमेंट असते त्या वेळेला महायुतीकडून एक फार मोठं कांड केलं जातं. बरोबर आजच एक महाविकास आघाडीची मोठी सभा होते आणि त्याच वेळेला नेमकं मुख्यमंत्री एका अशा माणसाला भेटायला जातात. आता नरेश म्हस्के म्हणाले की फेक नरेटिव्ह. कुठलं फेक नरेटिव्ह? जिथं मुख्यमंत्री असं सांगतात की संतांच्या आशीर्वादाने हा देश चालू आहे, मग राज्यघटनेच्या आशीर्वादाने काय चालू आहे? एकीकडे जर सन्माननीय पंतप्रधान सेक्युलर सिव्हिल कोड असा शब्द वापरतात, तर दुसरीकडे एका धर्माच्या बद्दल इतकं वाईट विधान करणारे व्यक्ती त्याच्या पाठीशी
कसे काय मुख्यमंत्री उभे राहू शकतात? आणि मुख्यमंत्री महोदय सांगताहेत की आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मुळात ते कुठल्याही धर्माचे असो, म्हणजे अगदी मुस्लिम धर्माचे संत असते. ताई, तुम्ही मूलभूत प्रश्न विचारलेला आहे. तुमचा वेळ संपलाय म्हणून मी थांबवतोय. दुसऱ्या राऊंडमध्ये आपण सविस्तर बोलूया, पण आता आपला वेळ संपलेला आहे. आपल्या चर्चेमध्ये नितेश राणे सुद्धा सहभागी झालेले आहेत. नितेशजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी होण्याच्या पूर्वीच आपण एक आवाहन केलं, मी ते आवाहन तुम्हाला सुद्धा ऐकवतो. ही चर्चा अतिशय संवेदनशील मुद्द्यावरती होतीये, त्यामुळे या चर्चेमध्ये कुठल्याही प्रकारे सामाजिक सलोखा महाराष्ट्राचा बिघडणार नाही याचं वक्तव्य कुठल्याही गेस्टनं करायचं नाही, हे आवाहन आम्ही करतोय. एक जबाबदार चॅनल म्हणून आमची संपादकीय भूमिका आम्ही झुंज लावणार नाही आणि वाद सुद्धा पेटवणार नाही, आणि जर असं कोणी केलं तर आम्ही त्यांचा आवाज बंद करणार आहोत. पण आज जे घडलं त्याला जबाबदार कोण? महाराष्ट्रातली ही शहरं अशांत झाली त्याला जबाबदार कोण? तुमचं मत पहिल्यांदा 1 मिनिट, कुणी टोकणार नाही तुम्हाला. हे काय माहिती आहे ना, जेव्हा हिंदू समाजावर असं काही होतं तर तेव्हा आपल्याला हे सगळं सर्व धर्म समभाव भाईचारा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आता तुम्हाला सांगतो, आज जे काही छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वक्तव्य ऐकायला मिळालं किंवा नाशिकमध्ये घडलं, पहिलं पाऊल कोणी टाकलं? आणि जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही वक्तव्य केलं, मग आता मी तुम्हाला 100 तरी उदाहरण ना, 100 तरी कमी 100 तरी उदाहरणं देऊ शकतो जिथे हिंदू देवी देवतांबद्दल चुकीच्या स्टेटस ठेवणं, हिंदू समाजाच्या विविध मिरवणुकीवर दगडी मारणं, तिचे अपशब्द वापरणं, आमच्या देवी देवतांवर विविध पद्धतीने त्यांची विटंबना करणं, अशा 100 पेक्षाही जास्त उदाहरणं आहेत. म्हणजे हिंदू समाजावर काय झालं तेव्हा अशा पद्धतीचे आव्हानं आणि अशा पद्धतीचा राग येत नाही. लगेच काय नितेशजी, तुमचा वेळ संपला, तुम्ही सविस्तर बोला. नंतर तुम्ही सविस्तर बोला. पहिल्या राऊंडचा आपला 1 मिनिट तुमचा संपलेला आहे. मी मौलानांकडे जातोय. मौलाना अजितजी, आज तुमच्या भावना तीव्र आहेत, तुमचा आक्षेप काय आहे आणि दोन्ही मुद्द्यांवर आज जे घडलं महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुमचा वेळ सुरू झाला आता 1 मिनिटाचा. पहिला मी स्पष्ट करतो, मी मौलाना नाहीये, मी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचा अध्यक्ष असो. माफ करा, रामगिरी महाराज, तुमचं नाव अजित जुबेर आहे. एकदा मी करेक्शन करतो, चुकीचं जाऊ नये म्हणून. अजित जुबेर आहात आपण, अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स, बरोबर? होय होय. अजितजी बोला. आणि माफ करा, मौलाना म्हणालो तुम्हाला. आपल्याला एक महत्वाची पॉइंट ही आहे याच्यामध्ये की पहिला पाऊल कोणी टाकला. रामगिरी महाराज यांनी पैगंबर आणि माँ आयशा यांच्यावर संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली नाही. त्यांना अटक न करता आज मुख्यमंत्री साहेब महाराजाच्या भेटीसाठी गेले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या 3 चाकी सरकार जी आहे ती दंगल घडवण्याच्या महाराजाच्या बाजारात आणलं आहे का याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या गोष्टी भारतीय मुस्लिमांना पाकिस्तान बाबत माहित नाही त्या गोष्टी महाराज सांगतायत, तर याची ATS द्वारा चौकशी होणे गरजेचे आहे. या महाराज अद्याप अटक नाही. पोलिसांना आव्हान आहे हे तर खरंच की संविधान रक्षण आणि कायद्याचं पालन जर ते करत आहेत तर त्यांनी या महाराजाला लगेच अटक करावं, ही साफ मागणी मुस्लिम समाजातर्फे आहे. ठीक आहे, मी नितेश राणेंकडे जातोय आता या चर्चेमध्ये. ज्या महाराजांनी आज वादग्रस्त वक्तव्य केलं, मुस्लिम धर्मियांच्या अतिशय पूज्य अशा व्यक्तींच्या बद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं ज्याचं समर्थन होऊ शकत नाही, त्यांना अटक करा अशी मागणी आहे. समाज रस्त्यावर उतरलेला आहे. कायदा सुव्यवस्था बघणं तुमचं काम आहे, गृह खातं तुमच्याकडे आहे. तुम्ही अटक करणार आहात का? अहो, पण सगळ्यात सर्व धर्म समभावचा ठेका काय फक्त हिंदू समाजानेच घेतलाय का? मग हे लोक ज्या उठसूट आमच्या देवी देवतांबद्दल चुकीच्या स्टेटस ठेवले जातात तेव्हा ह्या भावना आमच्या हिंदू समाजाचे दुखवले जात आहे का? महाराजांनी जे बोललंय आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत ना. म्हणजे समर्थन करता. हिंदू राष्ट्र आहे हा. हिंदू राष्ट्रामध्ये अगर कुणी हिंदुत्वादी विचाराने अगर आपलं मत व्यक्त केलं असेल त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. नेतेजी, दुसऱ्या धर्माच्या धर्मगुरूंना किंवा दुसऱ्या धर्माबद्दल अपवित्र बोलणं हिंदुत्व आहे का? बोललं जातंय. दुसऱ्या धर्माच्या पूज्य व्यक्तींबद्दल असं बोलणं हिंदू धर्म आहे का? हिंदुत्व आहे का? एक लक्षात घ्या,
एक लक्षात घ्या, हिंदू समाजात हिंदू धर्माच्या देवी देवतांबद्दल नावं ठेवणं, हिंदू देवतांच्या चुकीचे पोस्ट आणि व्हॉट्सअप स्टेटस ठेवणं, या गोष्टी पण तुम्हाला मान्य आहेत? तेव्हा नाही, त्याचं समर्थन होऊ शकत नाही, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. महाराज जे बोलले त्याचं समर्थन तुम्ही करताय का? महाराज जे बोलले त्याचं समर्थन करताय का? लावत नाही. मी तुम्हाला 100 काय 1000 उदाहरणं देऊ शकतो जिथे हिंदू देवी देवतांचा अपमान केलेला आहे, विटंबना केलेल्या आहेत, पालख्यांवर दगड मारलेला आहे. तेव्हा अशा पद्धतीच्या चॅनलवर डिबेट का घेत नाही? त्या वेळेस आपण चर्चा करू. तुम्ही फोन करा, आजच्या मुद्द्याबद्दल बोला, महाराजांबद्दल बोला, महाराजांबद्दल बोला. महाराजांनी जे वक्तव्य केलं बोलतोय ना, अशा पद्धतीचे तुम्ही प्रश्न जेव्हा हिंदूंना पण विचाराल, दोन्ही बाजूने विचार, तेव्हा त्याला न्याय देणं बोलतात. हे एकतर्फी चर्चा होते. पण जे चूक आहे ते चूक म्हणायला काय हरकत आहे? म्हणजे ह्यांच्या फक्त भावना दुखावल्या जाणार आणि हिंदू समाजाने फक्त बसून सहन करावं असं कुठे लिहून ठेवलेलं आहे का? सगळ्या धर्माला तुम्ही एकच न्याय लावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. मग तुम्ही तुमच्या धर्मातल्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार का? कसल्या चुकीच्या गोष्टी आहे? महाराजांनी कुठला तरी अभ्यास करूनच ते वक्तव्य बोललाय. तुम्ही कसं बोलताय चुकीचं? तुम्ही ठरवणारे चुकीचं कोण? महाराजांचा अभ्यास असणार, महाराजांकडे ज्ञान असणार, त्यानुसार ते बोललेले आहेत. महाराजांनी आपल्या धर्माबद्दल बोलावं ना, महाराजांनी आपल्या धर्माबद्दल बोलावं. नितेशजी, तुम्ही कोण आहे ठरवून सांगणारे? मग तुम्ही त्याच गोष्टी यांच्या धर्माच्या विविध मौलवींना पण तुम्ही त्याच गोष्टीचं ज्ञान सांगितलं पाहिजे. जसं तुम्ही आमच्या महाराजांना विविध गोष्टीचं तुम्ही मार्गदर्शन करताय, तसं जेव्हा आमच्या हिंदूंच्या भावना भडकवल्या जातात तेव्हा अशाच पद्धतीचं मार्गदर्शन तुमच्याकडून का होत नाही? आमची मनं दुखावली जात नाही का? ठीक आहे, न्याय सगळ्यांना एकच द्या, माझं एवढंच म्हणणं आहे. ठीक आहे, मला मौलाना यांना या चर्चेत घ्यायचं आहे. मौलानाजी, ज्या प्रकारची ही बाजू मांडली जाते, अगोदर तुम्ही हिंदू आहात एक लक्षात घ्या. नाही, आधी पत्रकार आहे मी, घरी हिंदू आहे, माझ्या घरात हिंदू आहे, माझ्या देवराच्या पुढे हिंदू आहे. आमच्या देशामध्ये हेच तर दुःख आहे, हेच तो दुःख आहे. ठीक आहे सुषमाजी, मला वाटतं वैयक्तिक ह्याच्यावर आपण यायला नको, पण ज्या प्रकारे हे सगळं ऐन निवडणुकीच्या तोंडावरती होतंय त्याचं उघड समर्थन होतंय, याचा अर्थ काय घ्यायचा महाराष्ट्रानं? विलास दादा, मी फक्त 2 मिनिटं आपले पूर्ण चर्चेमध्ये फक्त आणि फक्त 2 मिनिटं घेईल. आणि ते असे की कुठलाही धर्म असेल, अगदी एखाद्या मुस्लिम धर्मीयाने हिंदू धर्मावर टीका केली, जैन धर्मीयाने बौद्धावर टीका केली, बौद्धाने ख्रिश्चनावर टीका केली, कुणीही, तर ती वाईटच आहे. महत्वाचं, इतर धर्मांची ईशनिंदा करणारा हा संत असू शकत नाही, पहिल्यांदा एक. दुसरं असं की नुपूर शर्मा किंवा बिधुरी किंवा आत्ता रामगिरी आणि त्यांचं समर्थन करणारी नितेश राणेंसारखी माणसं, अशी माणसं यांना हिंदुत्व अजिबात कळलेलं नाही. आता अजून एक महत्वाचा मुद्दा जो मला फार गांभीर्यानं मांडायचा आहे. नितेश राणेंसारख्या लोकांना जर असंच मोकाट बोलू दिलं तर महाराष्ट्र कधीही शांत होणार नाही. मला वाटतं की सगळ्यात आधी जर खरंच गृहमंत्र्यांना महाराष्ट्र शांत करायचं असेल तर त्यांच्या शाउटिंग ब्रिगेड मधल्या नितेश राणे सारख्या लोकांवर पहिल्यांदा गुन्हे दाखल केले पाहिजे आणि अशा लोकांवर पहिल्यांदा कारवाई केली पाहिजे. ती जास्त गरजेची आहे, कारण जाणीवपूर्वक निवडणुकांच्या आधी जाणीवपूर्वक सांप्रदायिक विभाजन करणं आणि सांप्रदायिक अशा पद्धतीने तणाव निर्माण करणं हे वाईट आहे. तुम्हाला बोलायचंय, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला, तुम्ही इतर कुठलेही मुद्दे घ्या ना, n नंबर ऑफ मुद्दे तुमच्याकडे आहेत. तुम्ही राहून तुम्ही हिंदू मुस्लिम हेच कार्ड का खेळावंसं वाटतंय? फार विकास केलाय ना, त्याच्यावर बोला ना. तुम्ही का पुन्हा धर्मावर येत आहे? मला वाटतं हे, आणि काय होतं माहितीये का, नितेश राणे बाजूला राहतील, अजून सगळ्या कुठल्याही धर्माचे ते धर्मगुरू सगळे बाजूला राहतील, मरतात ते हिंदू आणि सर्वसामान्य मुसलमान, सर्वसामान्य हिंदू, सर्वसामान्य मुस्लिम, सर्वसामान्य बौद्ध, सर्वसामान्य ख्रिश्चन, सर्वसामान्य लोकांची पोरं, त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड तयार होतं, त्यांचा जीव जातो. एसीत बसणाऱ्या राणेंसारख्या लोकांचं काही जात नाही. आणि याच्या पुढे मला या चर्चेत खरंच बोलायचं नाही, कारण जो माणूस इतक्या उघडपणे अशा पद्धतीने या, ठीक आहे, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मी नरेश म्हस्के यांच्याकडे जातोय. नरेशजी, आज प्रश्न उपस्थित केला गेला की ज्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला, ज्या व्यक्तीच्या बद्दल इतके आरोप झाले, वादग्रस्त ठरले, त्यांच्या तिथं जाऊन
मुख्यमंत्र्यांनी चूक केली का, ते टाळायला हवं होतं का? हे बघा, कुणी कुणाच्या विरोधात काय बोललं या बाबीवर सद्यस्थितीला चर्चा करणं मला योग्य वाटत नाहीये. पोलीस चौकशी करतायत, चौकशी अंती ते सगळ्यांच्या समोर येईल. परंतु मुख्यमंत्र्यांचा हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता आणि त्याकरता त्यांची ती भेट ठरली होती. आज आपण काय झालंय, काही लोकांना हिंदू देवदेवता असतील, धर्माच्या विरुद्ध बोलणं, हिंदू देवदेवतांच्या विरोधात बोलणं ही फॅशन ठरली होती. आत्ताच आपल्याबरोबर सुषमाताई अंधारे आहेत, यांनी सुद्धा यापूर्वी हिंदू देवदेवतांच्या विरोधात गरळ ओकलेली आहे, नको त्या पद्धतीने ते बोललेले आहेत. त्यामुळे जेव्हा आता तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री का भेटले, का झालं, कशाला जायला पाहिजे होतं, भेट टाळायला पाहिजे होती, चौकशी अंती ती समोर येईल नक्की ते काय बोलले. परंतु अशा स्वतःला पुरोगामी समजणारे जी काही लोक आहेत त्यात त्यांना धन्यता वाटते. आज तुम्हाला सांगतो, आज जर उद्धव ठाकरे हे सुद्धा मुख्यमंत्री असताना ज्यांच्यावर दंगलीचे गुन्हे आहेत, रजा अकादमी मधली काही मंडळी आहेत, त्यांना सुद्धा मुख्यमंत्री असताना भेटत होते. त्यांच्या या आत्ता मिरवणुकीमध्ये, या निवडणुकीमध्ये ते काय मुसा बिसा सारखे अतिरेकी त्याच्यामध्ये हिरवे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. कारण ही जी काही प्रथा आहे किंवा ही काही जी पद्धत आहे, ही काही लोक जाणीव पुरस्पूर म्हणजे जाणून बुजून ही परिस्थिती निर्माण करण्याचा आपण हे करताय. आता तो विषय राहिला बाजूला, मुख्यमंत्री का गेले, मुख्यमंत्री का गेले. मुख्यमंत्र्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. जर त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, त्या महाराजांवरती चौकशी अंती जर तो सिद्ध झाला तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होणार आहे. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम मी इम्तियाजींना विचारतो, तुमचा हाच मुद्दा इम्तियाजींना विचारतो. राज्यातलं वातावरण बिघडवण्याचं हे काम सुरू आहे. इम्तियाजी, त्यांनी मुद्दा असा मांडला की ते सुद्धा अशाच प्रकारे ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांना केलं जायचं. माझा पत्रकार म्हणून तुम्हाला सवाल आहे, दोन्ही बाजूंनी अशा प्रवृत्तींना राजकीय पाठबळ मिळतंय का? मला काय सांगायचे आहे की कोणीतरी चूक केली करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा ना, सरकार तुमची आहे. पण याच्यामध्ये काय इन्क्वायरी करण्याची गरज आहे तुम्ही मला हे सांगा. हे महाराज ओपनली सांगतात, तुम्ही समाजाच्या विरोधात बोललो तर कदापि हे सहन करू शकतो, पण तुम्ही जे का एका धर्माच्या आणि ज्या धर्मामध्ये सगळ्यात जास्त फॉलो करणारे जगात मुसलमान जे आहे ते प्रॉफेट मोहम्मदच्या बाबतीत आहे, आणि अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्याबद्दल बोलणं आणि इन्क्वायरी करणं, जसं मस्के साहेब म्हणतं की त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होतं, ते गेले असते तर चालले असतं मला, पण तिथे जाऊन त्यांनी एका प्रकारे शाबासकी दिली की महाराज आम्ही तुम्हाला एक स्क्रिप्ट दिली होती, ते स्क्रिप्ट तुम्ही चांगल्या रीतीने केलेली आहे, आता तुम्हाला मी वचन देतो की कोणीही तुमच्या केसालाही हात लावू देणार नाही. हे एका प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या राज्याचे आहे त्या राज्याची संस्कृती काय होती, त्या राज्याचा एक हिस्टॉरिकल बेस काय होतं, कुणाला आपण फॉलो करत होते, ते मुख्यमंत्री म्हणतं की तुमच्या केसाला मी हात लावू देणार नाही. काय खूप चांगलं काम केलेलं आहे. जेव्हा अशा प्रकारचे विलास प्रवचन होतात, अनेक गावामध्ये अनेक शहरामध्ये प्रवचन होता, त्या प्रवचनाचा उद्देश एकच असतं की माणूस म्हणून कसा जगायचा आहे, तुमच्या धर्मामध्ये सगळे चांगल्या गोष्ट काय आहे त्याच्या आधारावर कशा जगायचे आहे. आणि तेच आमच्या मुस्लिम समाजामध्ये जेव्हा इस्तेमा होतो त्याच प्रकारे असंच सांगायचं की माणूस म्हणून कसं जगायचं. हे अशा प्रकारचे फक्त भगवे चोले घालून अशा प्रकारच्या कोणत्या धर्मामध्ये लिहिलेले आहे का, हिंदू धर्मामध्ये असं लिहिलेलं आहे का की आमचा धर्म सगळ्यात चांगला आहे आणि तुमच्या धर्मामध्ये हे बरोबर नाही आहे, हे चूक आहे. हे लोक ऐकण्यासाठी येत नाही. हजारोच्या संख्येने तुमचे फॉलोअर्स असतील तर मी आज प्रामाणिकपणे विलास हे सांगतो की तुम्ही लाडली बहीण काढा, लाडला भाऊ काढा, लाडला पप्पा काढा, लाडला मम्मी काढा, तुम्हाला मत मिळणार नाही. तुम्हाला मत मिळायचं असेल तर या राज्यामध्ये दंगल घडवायचा आहे, हे स्पष्ट आरोप मी करत आहे. आणि आज मुख्यमंत्री साहेबांनी हे सिद्ध करून दाखवले जेव्हा त्यांनी हे असा सारख्या महाराजांच्या पाठराखण केली आणि सांगितलं की बाबा तुला काही हात लावू देणार नाही आम्ही, तुला जे बोलायचे आहे बोला. आज महाराष्ट्रामध्ये किती असे नेते आहे जे भारतीय जनता पार्टीने सोडलेले आहे, कशा प्रक्षोभक भाषण करत आहे, का कायदा त्यांच्यासाठी वेगळा आहे आणि कायदा माझ्यासाठी वेगळा आहे. मी बोलायला सुरुवात केलं तर मस्के साहेबांना हे पटेल का की कोणत्या तुमच्या जातीच्या धर्माच्या विरोधात मी बोललो तर नाही आणि होणारही नाही. मी असा खालच्या लेवलवर जाणार नाही. मुख्यमंत्री साहेबांनी आज सांगितलं की जे
महाराजांची जे विचारसरणी आहे त्याच विचारसरणीचा मी आहे, म्हणून मी त्याचा पाठराखण करत आहे. मी घेतो इम्तियाजी. नरेशजी बोला. हॅलो नरेशजी बोला. हॅलो नरेशजी बोला, तुमचा माईक ऑन आहे, आवाज पोहोचतोय तुमचा. अहो ते कोण ते काय ते मौलाना काय बोलतात ते तर इकडे ऐकायला येत नाहीये, म्हणून तुम्हाला मी सांगतो अर्धवट ऐकायला येत आहे. इम्तियाजी आता जे काही बोलत होते ह्याच इम्तियाजींनी किती वेळा औरंगजेबाचं उदात्तीकरण केलंय. औरंगजेबासंदर्भात की ज्या औरंगजेबाचा इतिहास आहे जो महाराष्ट्रात शिकवला गेला की बाबा त्यांनी देवळं तोडली, देवळांचे कळस कापले आणि हिंदू धर्मीयांवरती अत्याचार केला, हे हिंदुस्थानाचे शत्रू होते, हिंदुस्थानावरती त्यांनी अतिक्रमण केलं, त्याच औरंगजेबाचं उदात्तीकरण आम्ही ऐकलंय इम्तियाजींच्या मुखातून. मग आता त्यांच्यावरती काय कारवाई करायला पाहिजे? त्यांच्यावरती कारवाई काय करायला पाहिजे? आज ते म्हणतात भगवी वस्त्र, मी म्हणू का टोप्या आणि लुंग्या घालून? नरेशजी सरकार तुमचं आहे, काम करत असतो, समाजात काम करत असतो, तेव्हा लोक नाही सरकार तुमचं म्हणून इम्तियाजींना अधिकार नाही दिले काही बोलायचं. विलासजी तुम्ही कारवाई करा ना. सरकार जरी आमचं असेल तरी इम्तियाजींना आम्ही अधिकार नाही दिले भगवी वस्त्र आणि हेन ते बोलायला. लुंग्या आपण काय करताय? आपण काय करताय? तुमच्यावर पहिली कारवाई करायला पाहिजे. औरंगजेबाचं उदात्तीकरण किती वेळा केलंय? औरंगजेबाचं उदात्तीकरण किती वेळा आपण केलंय? करून करा मस्के साहेब, मी आपल्याला विनंती करतो करा माझ्यावर कारवाई. आपण आपल्यासारखी मंडळी स्वतःचं राजकारण सुरू करण्याकरता, स्वतःचं अस्तित्व ठेवण्याकरता, विशिष्ट समाजाची मतं घेण्याकरता हे सगळे उद्योग करत असतात आणि त्याच्या मागे आपल्यासारख्यांची डोकी असतात. मी जाहीरपणे आरोप करतोय आपल्यासारखी मंडळी हे सगळं जे घडवत आहे हे सगळे आपल्यासारखी लोक, जो आपल्याला जो काय तो लोक पाठिंबा संपत चाललेला आहे, आपल्या समाजामध्ये वर्चस्व, आपल्या समाजामध्ये नेतृत्व प्रस्थापित करण्याकरता अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी घडतात त्या महाराष्ट्राला त्याला आपण खतपाणी घालत असता. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये आजच्या घटनेच्या अनुषंगानं नितेशजींना विचारायचं आहे. नितेशजी, ही भावना ठीक आहे, अगदी स्वाभाविक आहे की बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहेत म्हणून त्यांच्याबद्दलची सद्भावना व्यक्त करणं, त्याच्याबद्दलचा निषेध करण्यासाठी तुम्ही आंदोलन करणं हा तुम्हाला घटनेनं दिलेला अधिकार आहे. पण आमच्या त्या आंदोलनात तुम्ही सुद्धा सहभागी झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सहभागी झालो नाही तर आम्ही तुमचे दुकानं बंद करू. हा जो आक्रस्ताळेपणा आहे तो कशासाठी? बांगलादेशच्या निमित्तानं भारत का पेटवायचा हा सवाल आहे. तुम्हाला थोडी जरा चुकीची माहिती, अगर तुम्ही नाशिकच्या घटनेबद्दल बोलत असाल तर आपल्याला विनंती आहे की तिकडच्या आपल्या पत्रकार बंधूंशी बोलून घ्या. पहिले दगडफेक असो, पहिल्या त्या सकल हिंदू समाजाचा जो मोर्चा निघालेला बांगलादेशच्या या हिंदूंच्या समर्थनात, तर तिथे सर्वात पहिला अटॅक जो झाला, पहिला जो दगड मारला तो तिकडच्या त्या भद्रकालीमध्ये राहणाऱ्या ह्या मुसलमान समाजाच्या काही घटकांनी केलेला आहे. एक समजून घ्या ही परिस्थिती भद्रकालीची मी स्वतः त्या संबंधित लक्षवेधी सूचना लावलेली आणि ह्या संबंधित मी सरकारचं पण लक्ष वेधलेलं की कसं त्या भागामध्ये लँड जिहादचे विषय मोठ्या प्रमाणामध्ये होतात, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री करणारे काही मुसलमान समाजाचे लोक आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही लक्ष वेधलेलं पोलिसांचं. आणि ह्या सगळ्या घटना म्हणून मी तुम्हाला सांगतो जी काय नाशिकमध्ये जी घटना घडली, पहिली सुरुवात हे मुसलमान समाजाच्या काही घटकांनी केलं आणि त्या ऍक्शन टू रिॲक्शन झालेला आहे हे समजून घ्या. तिथे बांगलादेशमधल्या हिंदूंच्या संदर्भात समर्थनात मोर्चा निघालेला ते सगळ्या गोष्टी ते आहे. पण जो काही समोरून अगर तुम्ही सुरुवात कराल, आम्ही काय नुसतं दगड खाण्यासाठी तिथे नाही आहोत ना, मग दगड मारायचं नाही. पॅलेस्टाईनबद्दल कसे निघाले गेले, गाझाबद्दल कसे निघाले गेले, हा ते मोठ्या मोठ्या मॉपनी तेव्हा अगर इकडून दगड आले असते तर चालली असती का? म्हणून विलाजी साधं सरळ सोपं समजून घ्या. मी विचारतो हे एवढंच सोपं बोलतोय की सगळ्या धर्मासाठी तोच न्याय असला पाहिजे. अगदी मी त्याच्याबद्दल त्यांना विचारणार आहे. मिरवणुका निघतात, त्यांचे डीजे 12 आणि 2 आणि 3 पर्यंत वाजणार, पण आमच्या दांडियाच्या आणि महाआरत्या ह्या 10च्या नंतर वाजू पण शकत नाही. मी विचारतो नितेश, सगळ्यांच्यासाठी नियम एक समान असला पाहिजे. सुरुवात अगर समोरून होईल तर ऍक्शन टू रिॲक्शन होणार.
म्हणून सुरुवातच करायची नाही ना. ठीक आहे, मी विचारतो. करायची नाही. मी विचारतो. जेवढ्या दंगली घडतात त्याच्यामध्ये एक चुकून एक दंगल एक ते दोन दंगल कुठे हिंदू सुरुवात करतात, बाकी बहुसंख्य दंगल हे समोरूनच सुरुवात होते मुसलमान समुदायावरून. हा इतिहास आहे. ठीक आहे, मी महंत सुधीरदास यांना चर्चेत आणतोय. सुधीरदास आता नाशिकहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितेशजी, सुधीरदासजी, नाशिकमध्ये जे घडलं ते त्याच्याबद्दल, आणि दुसरं म्हणजे तुम्ही हिंदू धर्मियांचे धर्मगुरू महंत आहात. तुम्ही एका महंतांनी अशा प्रकारची दुसऱ्या धर्मियांच्या बद्दल केलेली वक्तव्य, त्याचं समर्थन होऊ शकतं का? तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? तुम्ही अतिशय विचारी बोलता म्हणून मी तुमच्याकडे हा प्रश्न घेऊन आलोय. मगाशी राणे साहेबांनी जो विषय सांगितला, त्यांच्या लोकांनी आधी दंगली सुरू केल्या, दगडफेक सुरू केली, आणि ती योजनाबद्ध एवढे दगड, एवढे सगळे लाठ्या काठ्या तलवारी भाले हे आले कुठून, हा प्रश्न आहे. इम्तियाज जलील आता मगाशी ज्या गोष्टी करत होते, इम्तियाजजींचा माझा खूप जुना संबंध. इम्तियाज भाई, आपण आठवा आपले नेते हैदराबाद मध्ये काय भाषण करत होते, आमच्या देवी देवतांच्या वरती. तुमचे नेते ओएसी साहेब काय काय बोलत होते. आजही त्यांचं जे वक्तव्य आहे ते कुठल्या पद्धतीचं वक्तव्य. तुम्ही पार्लमेंटमध्ये पॅलेस्टाईनचं समर्थन करता आहात. लक्षात घ्या, जुम्मेची नमाज झाल्यानंतर मशिदीमध्ये काय मागितलं जातं हे आम्हाला माहिती, आमच्याकडे रेकॉर्ड आहेत त्याच्या. लक्षात घ्या. तर आमचा सन्मान तुम्ही ठेवत चला. मला या गोष्टीच्या बांगलादेशवरती आज काँग्रेस काय ड्रॉ लाईन करतंय, काँग्रेसची काय योजना चालली आहे, बांगलादेश सारखी परिस्थिती भारतात देखील निर्माण होऊ शकते, अशा पद्धतीचं वक्तव्य परराष्ट्र मंत्री राहिलेल्या सलमान खुर्शीदनी दिलंय. तर मला असं वाटतं भारतामध्ये त्यांना चाव्या देऊन भानगडी करायच्या आहेत का? आणि राणे साहेब जसं म्हणाले की आम्ही मार खाणार नाही, आता दरवेळेला हे ज्या गोष्टी सुरू झाल्या, प्रत्येक गाव तिथे एक पाकिस्तान झालंय, आणि ज्या पद्धतीचे लोक समाजात राहतायत. नाही, असं नाही म्हणू शकत, असं नाही म्हणू शकत आपण. भारतातल्याच एका भागाला एखाद्या व्यक्तीबद्दल असं म्हणू शकत नाही. मी त्याचं समर्थन नाही करू शकत, कुणी समर्थन नाही करू शकत. सुधीरदाजी, मी येतो तुमच्याकडे. मला इम्तियाजींकडे जायचंय आणि त्याचबरोबर अजित जुबेर यांच्याकडे जायचंय. जसं आपण त्यांना सवाल विचारतोय तसा तुम्हालाही सवाल आहे. या देशामध्ये पॅलेस्टाईनमध्ये काय घडलं त्याच्याबद्दलचे मोर्चे निघाले, शांततेत निघाले, त्याच्यावर कुणी दगड भिरकावलेला नाही. उलट त्याच्याबद्दल सहानुभूती होती किंवा त्याच्याबद्दल सगळ्यांनी स्टेटस ठेवून आपली भावना सुद्धा व्यक्त केली. मग अजित जुबेरजी, असं काय होतं की जर एखाद्या ठिकाणी हिंदूंवरती जर अत्याचार झालेले असतील तर मग खरंच आपल्या देशातल्या नागरिकांवरती तो झालेला अत्याचार आहे, मग त्याच्या सहानुभूती म्हणून सहभागी व्हायला काय हरकत आहे? दगड भिरकवायची काय आवश्यकता आहे? इम्तियाजी, मी येतो तुमच्याकडे, आधी अजिजींकडे जातो. हिंसाच्या विरोधात जर आंदोलन होत असेल, मग तो बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, भारतातला मणिपूर असेल किंवा युपी सारखी परिस्थिती असेल, त्या हिंसाचाराचा विरोध कुठलाही माणूस, चाहे मुस्लिम असेल, सुजन्य माणूस त्याचा विरोध करणार नाही. आणि जोपर्यंत मला माहित आहे की पॅलेस्टाईनच्या सपोर्टमध्ये जसं ट्विट करण्यात आलं, सपोर्ट करण्यात आलं, त्याच हिशोबाने भारतातले जेवढे मुस्लिम खासदार आहेत त्यांनी बांगलादेशमध्ये राहणाऱ्या मायनॉरिटीजचा पण सपोर्ट केला आहे आणि उघडपणे केला आहे. ते त्यांच्या सगळ्या सोशल मीडिया चॅनल्सवर उपलब्ध आहे. राहिली गोष्ट की सध्या जे महाराष्ट्रात चाललंय त्याच्याबद्दल आपण जर बोललं, जे डिबेटचा मुद्दा आहे, तर महाराष्ट्रात मणिपूर सारखी किंवा युपी सारखी, बांगलादेश सारखी परिस्थिती घडवण्यासाठी काही लोक काम करत आहेत का? सत्ताधारी काम करत आहेत का? 2-3 महिन्या अगोदर जे लोकसभाचा रिझल्ट आला त्याच्यानंतर पायाखालची जमीन सरकली आहे का भाजपाची किंवा भाजपाच्या लोकांची? ते काय अशी परिस्थिती निर्माण करत आहेत की हे लोक जे एकत्र मतदान करतायत, फुले शाहू आंबेडकरांचा जे महाराष्ट्र आहे त्याला जातीवादी मणिपूर आणि युपी सारखी परिस्थिती करत आहेत का? हे एक मोठा चौकशीचा विषय आहे आणि याच्यावर आपल्या सगळ्यांना बसून मंथन करायची खूप गरज आहे का आपला महाराष्ट्र, सुजन्य महाराष्ट्र हे कुठल्याही परिस्थितीमध्ये जातीवादी लोकांच्या हातात गेला नाही पाहिजे. जातीवादी लोकांना 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्राने नकारलाय आणि पुढे 2 महिन्यानंतरही नकारणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, आम्ही फुले शाहू आंबेडकरच्या महाराष्ट्राला सावध राहणार आणि तुम्हाला ते परत त्याचा जवाब भेटेल आणि ते मतदानाच्या पेटीवरनं भेटेल. तुम्ही कितीही प्रयत्न करा, ते मतदानाच्या पेटीवरनं आम्ही आमचा जवाब देऊ. मी चर्चेत इम्तियाजी नांडो. इम्तियाजी, तोच प्रश्न तुम्हालाही.
नाही, महंतजीने काही प्रश्न उपस्थित केले. महंतजी, आपण महंत आहे, मी आपला आदर करतो आणि आपल्याला एक बातमी देतो की तुम्ही जे अवैसी बंधूंच्या बाबतीत बोललेले आहे की ते काय काय बोलतात, देशामध्ये ते एकमेव असे नेते असणार की ज्यांनी अनेक वर्षापूर्वी काही वक्तव्य केले होते, त्याच्यामुळे 4 महिने ते जेलमध्ये होते, हैदराबादच्या जेलमध्ये होते. आता महेंद्रजी, मी आपल्याला प्रश्न विचारतो की जेव्हा बदुरीने मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोललो होतो आणि आपल्या शेजारी जे विंडोमध्ये बसलेले आहे महान पुरुष, ते जे मुस्लिम समाजाच्या बद्दल बोलत आहे त्याच्या बाबतीत काही नको व्हायला पाहिजे. आज जे महंत आपल्यासारख्या एक महंतांनी असा एका समाजाच्या विरोधात बोललं असतं तर आम्ही सहन केलं असतं, पण एका धर्माच्या, तुमचा धर्म किती वाईट आहे हे कोणत्या धर्माने आपल्याला शिकवले आहे की माझा धर्म सगळ्यात चांगला आहे आणि तुमचा धर्म सगळा वाईट आहे. तुम्ही पैगंबर प्रॉफेट मोहम्मद जे आहे ते जगामध्ये मानणारे आहे, त्यांच्या विरोधात बोलल्याला हे कोणत्या धर्माने आपल्याला शिकवलेले आहे. आणि महंतजी, आपल्याला हे विचारतो मी की आपण एक धर्मगुरू आहे, आता धर्मगुरूंनीही अशा प्रकारची भाषा वापरायला सुरुवात केली तर काय समाजावर त्याचा परिणाम काय होणार आहे. प्रवचनमध्ये हे आपल्याला ऐकण्यासाठी लोक येतं का? माणूस म्हणून कसा जगायचा आहे हे शिकवण्यासाठी, हे ऐकण्यासाठी लोक आपल्याला आदर करून ते ऐकायला येतात. तुमचा धर्म किती वाईट आहे, घाणेरडा आहे, ते हे ऐकायला येत नाही महंतजी. आणि कृपा करून जे खोटं आहे, जो बरोबर नाही आहे, जे चुकीचं आहे त्याचा आपण खुलेआम येऊन त्याचा हे बोलायला पाहिजे की हो, हे महंतने जे बोललेले आहे ते चुकीचं आहे, आम्ही त्याचं समर्थन करत नाही. पण दुर्दैव मला असं वाटतं की आज आपण जे टीव्हीवर लाईव्ह बोलत आहे ते मुख्यमंत्री साहेबांनी जे बोललेले आहे तेच भाषा आपण वापरत असेल तर हे समाज कुठे जाणार आहे. महंतजी, तुम्हाला आणि मला या देशामध्येच राहायचं आहे. कोणीतरी म्हटलं की पाकिस्तानला नाही, आम्हाला पाकिस्तानला नाही जायचं आहे. हे देश जितका तुमचा आहे तितकाच आमचाही आहे. या देशामध्ये वाईट प्रवृत्तीचे लोक जितका हिंदू समाजामध्ये आहे तेच मुस्लिम समाजामध्येही तुम्हाला मिळणार आहे. पण आपल्यासारखे धर्मगुरूंनी कशा प्रकारची भाषा वापरायची हे मला असं वाटत नाही की माझ्यासारख्या एका लहान माणसाने तुम्हाला हे उपदेश द्यावा. महंतजी, ठीक आहे, मी उत्तर घेतो. महंतजी, सवाल त्यांनीच उपस्थित केलाय, उत्तर तुम्ही द्या. नाही, मला असं वाटतं की इम्तियाजजी, आज मी गेली अनेक वर्ष उत्तर भारतामध्ये खूप मोठं काम पाहतोय. उत्तर भारतामध्ये ज्या पद्धतीच्या तुमच्या मजलिस चालतात, ज्या पद्धतीचे तुमचे मौलानांचे संमेलन चालतात, ज्या पद्धतीचे आजमगड मध्ये काय काय होते त्याचा मी खरोखरीच साक्षीदार आहे. मला खूप वाईट वाटलं. आज तुमचे माझे गेले आज 20 वर्षाचे संबंध आहेत इम्तियाज भाई. मी तुम्हाला कायम शुभेच्छा देत असतो, सगळ्या गोष्टी बोलत असतो, परंतु मला तुम्ही सांगा की आज मौलवी दर शुक्रवारी जो तुम्ही नमाज पडता त्या नमाज मध्ये तुम्ही हिंदुस्तान हा संपूर्ण आम्हाला मुस्लिम करायचा आहे, दारुले हब, दारुले इस्लाम अशा पद्धतीची जी एक थीम चालली आहे, तुमचे मौलवी ज्या पद्धतीने प्रोव्होकेशन करताय, आपल्याला दंगल घडवायची आहे का? आपल्याला हा लेबनॉन करायचा आहे का? आपल्याला बांगलादेश करायचं? मला वाटतं अजितजींना उत्तर द्यायचं आहे त्याचं. अजितजींना त्याचं उत्तर द्यायचं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर अजितजींना द्यायचंय. अजितजी, महंत साहेब एकदम चुकीच्या बोलतायत. कुठल्याही मशिदीमध्ये कुठल्याही नमाज नंतर, ती जुम्याची नमाज असेल, ईदची नमाज असेल, कधीही भारताला मुसलमान करायचं आहे किंवा कुठल्या तरी देशाला मुसलमान करायचं आहे हे फक्त एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आलेला मेसेज ते वाचतायत. मी स्पष्टपणे सांगतो आणि चॅलेंज पण करतो, ते महंत असतील किंवा आपले एडिटर तुम्ही साहेब असतील, अँकर आहेत, की तुम्ही कुठेही हे पुरावा दाखवा, आम्ही तो त्याच्या समोर जावायला तयार आहे. एवढं लक्षात घ्या, कुठल्याही मशिदीमध्ये चिथावणीखोर भाषण होत नाही. आमच्या मशिदीमध्ये आपण जीवन कसं जगायचं तेवढंच बोललं जातो. प्रमाणे जगायचं. आपल्या शेजारचे लोक, अगर आपला नेबर जर भूका प्यासा असेल तर त्याला जेवण गेलं पाहिजे, तो भूका राहिला तर तुम्ही चांगले मुसलमान नाही, हे शिकवलं जातं महंत साहेब. हे नाही शिकवलं जात. जे तुम्ही सांगतायत हे पूर्णपणे चुकीची माहिती आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांचा मुद्दा खोडून काढलेला आहे. चुकीच्या नितेशजींना चर्चेमध्ये, नितेशजींना काहीतरी मत मांडायचं, मी नितेशजींना चर्चेत आणतोय. नरेशजी, मी येतोय तुमच्याकडे. नरेशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये का? काय आहे? येतोय. हा,
हॅलो. हा, 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 दुर्दैव असं आहे की आमच्या महाराजांना शिकवणारे हे जे काही 2-3 जे लोक जे बोलतायत ते त्यांच्या ज्ञानाच्या जवळपास पण नाही आहेत. आणि हे जे काय आता माझ्या अगोदर जे बोलले त्यांना मी 100 तरी उदाहरणं, 100 काय 1000 तरी उदाहरणं देऊ शकतो जिथे आपल्या राष्ट्राला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याची ही जे काय ह्यांची योजना आहे त्याच्यामध्ये हे लोक व्यवस्थित पद्धतीने काम करतात. त्याचे 1000 तरी उदाहरणं देऊ शकतात. ते पोलीस खात्याकडे पण आहे आणि त्या पद्धतीची कारवाई पण सुरू आहे. म्हणून उगाचचा आमच्या महाराजांना खोटं ठरवण्याचा जो हा काय प्रकार सुरू आहे ना, तुम्ही ह्याच्यापेक्षा तुम्ही मुळामध्ये सांगा ना, आमच्या देशाचं संविधान तुम्हाला मान्य आहे की तुम्ही देशामध्ये शरिया कायदा लागू करायला पाहताय? अगर कारण का वक्फ बोर्ड हा विषय काय तोच तर विषय आहे. म्हणून तुम्हाला सांगतो हे जे काही खोटं पसरवण्याचं आणि स्वतःला एवढं चांगलं दाखवण्याचा जो विषय आहे ना, आमच्या महाराजांकडे पुरेसा ज्ञान आहे, पुरेशी माहिती आहे आणि त्या अनुसार ते 4 गोष्टी समाजामध्ये सांगतात. कारण का आज अगर प्रबोधन केलं नाही तर 2047चा ह्यांचा जो मनसुबा आहे तो पूर्ण होईल. म्हणून जे काही हिंदू समाजाला शिकवलं पाहिजे, जागृत करायला पाहिजे तेच आमचे महाराज करतात आणि याही पुढे ते व्यवस्थित पद्धतीने करतील. त्याच्यामध्ये कुठलाही 2 विचार नाही. सत्य मांडण्याचं काम महाराज करतात. आमचं त्यांना पूर्ण समर्थन आहे. नितेशजी साधी गोष्ट आहे. आपल्या धर्माच्या बद्दलचं जे चिंतन आहे किंवा जे शिकवायचे जे शिकवणूक आहे त्या सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला तर कुठेही शिकवणूक आहे की दुसरा धर्म किती वाईट आहे. तुम्ही कधी कुराण वाचलाय का? मग वाचा जरा, तुम्हाला कळेल, खूप गोष्टी कळतील. महंतांनी त्याच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याबद्दल मी तुम्हाला विचारतोय की त्या वक्तव्यानं चिंतन का नाहीये? आपल्या धर्माच्या बद्दल त्यांनी बोलायला हवं ना. दुसरा धर्म वाईट आहे हे कशाला सांगायचं? हे सत्य मांडणं, हिंदू समाजाला जागृत करणं, सत्य मांडणं, हिंदू समाजाला जागृत करणं. आजूबाजूला एक गोष्टी जे इम्तियाजी बोले बरोबर आहे. प्रत्येक समाजामध्ये असे काही लोक असतात जे समाजाचं नाव खराब करतात, पण त्यांना सुधारण्याची पण पुढाकार घेतला पाहिजे ना. हे प्रोत्साहन देण्याचं काम होत आहे. मग तुम्ही तेच करताय म्हणायला? अजून मनोबल वाढवण्याचं काम होत आहे. खरं तर आता तुम्ही खरं सांगायला पाहिजे होतं की आम्ही ह्या गोष्टीला प्रोत्साहित करणार नाही. जे चूक आहे ते चूक आहे, त्यांचंही चूक आहे आणि ह्यांचंही चूक आहे. अहो पण महाराजांनी सत्य तर सांगितलंय ना. ते सत्य अगर हिंदू समाजाला सांगितलं नाही, जागृत केलं नाही तर हिंदू समाजासमोर येणारा धोका जो आहे तो महाराजांसारख्याच विद्वान लोकांनी आमच्या समोर मांडलं पाहिजे. नाहीतर आज आमची मुली जे लव जिहाद आणि या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना बर्बाद करण्याचा जो काही षडयंत्र जो सुरू आहे ना, त्याच्याबद्दल अगर महाराजांच्या लोकांनी बोललं नाही, प्रबोधन केलं नाही तर हिंदू समाज आज त्यांचं जगणं मुश्किल होऊन जाईल. आज नाशिकमध्ये जे घटना घडली त्याच्याबद्दल तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. वारंवार विशालगडमध्ये काय झालं, पहिली तलवारी कशा येतात मस्जिदींमध्ये, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. आम्ही काय उगाच कोणाच्या धर्माच्या मागे लागलेलो नाहीये, पण शेवटी सत्य परिस्थिती कधीतरी ऐकली पाहिजे, समजली पाहिजे. अहो त्याच्या पीडित कुटुंबियांना मी तुम्हाला विनंती करतो, जाऊन भेटा. तुम्हाला तेव्हा सत्य परिस्थिती कळेल. त्या लोकांचे अश्रू कळतील. मग तुम्हाला कळेल की आम्ही पोटतिडकीने का बोलतोय. आम्हाला काय कोणाच्याही धर्माला टार्गेट करणं आम्हाला आवडत नाहीये, पण शेवटी हिंदू समाजाला अगर जागृतच केलं नाही, हिंदू समाजाला अगर सावधच केलं नाही तर उद्या सगळेच मारले जातील ना. धारावीमध्ये आमच्या अरविंदला कसं मारलं, उरणमध्ये आमच्या त्या बहिणीला कसं मारलं, असे किती उदाहरणं रोज सहन करायचे. अहो आमच्या पालख्यांवर दगड मारले जात आहेत. मी काल परवा अकोल्यामध्ये होतो, तिकडच्या आमच्या पालखी जात होती, तिथं अक्षरशः दगड का मारली जात आहेत. कुठल्या मोहरमच्या मिरवणुकीवर हिंदू समाजाने दगड मारला अशी एक स्टोरी तुम्ही चालवली आहे का कधी? ठीक आहे, आमची भूमिका समजून घ्या. मी या मुद्द्यावर नाहीये, अगदी सत्य सांगायला की ह्या घटना महाराष्ट्रात होत आहेत. नाही, हा मुद्दा वेगळा आहे, मुद्दा वेगळा हा आहे आणि तुम्ही मांडताय ती परिस्थिती वेगळी आहे. कारण आज महाराजांनी जे बोलले ना त्यांच्या धर्माच्या बद्दल, इतर गोष्टींच्या बद्दल सगळ्या विषयाला धरू नये, पण तुम्हाला ऐकण्याची तयारी नाहीये. नाही, आता हिंदू धर्मियांच्या देवदेवतांबद्दल वक्तव्य केलं तर तेही चुकीचंच असेल ना. हा मुद्दा होता. ठीक आहे, इम्तियाज जलीलनं काहीतरी बोलायचं. इम्तियाजी.
पण तसेच असा जरा शो तेव्हा पण घ्या ना. नक्की घेऊ. तेव्हा पण असा शो घ्या. नक्की घेऊ. तेव्हा पण डिबेटला बोलवा. नक्की घेऊ आणि मी तुम्हालाच बोलवणार. मी तुम्हालाच बोलवणार. घटना घडतात महाराष्ट्रामध्ये. तुम्ही सांगा हक्काने की हे असं बोललेलं डिबेट शो घ्या, आपण घेऊया बडे मुद्दे त्याच्यावर. अहो तुम्हाला उद्यापासून मी उदाहरणे देतो. तुमचा रोज कंटेंट भरला जाईल. 365 दिवस 12-12 तास तुम्हाला कार्यक्रम घ्यायला लागतील. एवढ्या घटना घडतायत. ज्ञान पाजण्याची आवश्यकता नाही आहे. मलाही हे सांगायचे आहे की जेव्हा असे प्रवचन तुम्ही पण आमच्या महाराजांना ज्ञान पाजू नका. तुम्ही आपल्या गोष्ट आहे म्हणून कसं जगायचं आहे हे शिकवण द्या. दुसरा धर्मामध्ये जाऊन त्याचा पोस्टमॉर्टम करण्याची आवश्यकता नाही आहे. मला हेच सांगायचे आहे. आदरणीय महंत साहेब, आपल्या धर्मामध्ये जे चांगली गोष्ट आहे माणूस म्हणून कसं जगायचे आहे. आणि मी आपल्याला याच्या बाबतीत बोलतो तर तुम्ही उत्तर प्रदेशला जातो. आता मला काय सांगायचे आहे, 10 वर्षापासून केंद्रामध्ये आपली सरकार आहे भारतीय जनता पार्टीची. मग कोणी चूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई का करत नाही आहे? कोणीतरी असं भडकाव चित्तखोर भाषण करत असेल तर त्याच्यावर का कारवाई करत नाही आहे? म्हणजे काय आहे की तुमच्यासाठी वेगळं नियम आणि आमच्यासाठी वेगळं नियम या देश संविधानाप्रमाणे चालणार आहे. मग कारवाई झाली होती, त्यांच्यावर कारवाई झाली होती. सलमान अझहरीने फक्त एक शेर बोलला होता. विलास, फक्त सलमान अझहरीने एक शेर बोलला होतो. अनेक वर्षापासून ते जेलमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की धर्माचा अपमान केलेला फक्त आहे. कोणत्याही धर्माच्या बाबतीत त्यांनी पण जेलमध्ये आहे ते. आणि हे हिंदू धर्माचा अपमान होत असेल आम्ही कशाला सहन करायचा? महान आहे साहेब तुम्ही असे. ठीक आहे. माझा सवाल आहे. माझा दोघांना एक सवाल आहे. दोन्ही बाजूनी माझा वेळ संपलाय. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. महाराष्ट्र हे सगळं बघतोय. युट्यूबवर आता हजारो लोक बघतायत, टीव्हीवर लाखो लोक बघतायत. आणि या सगळ्यांना एक जाणून घ्यायचं आहे, रस्त्यावर जी दंगल घडते ना, त्या दंगलीत हातात दगड घेणारा कोण आहे आणि त्याचं जे नुकसान होतं ना, त्याचं नुकसान कोण भरून काढणार आहे? हा सवाल गेली कित्येक वर्ष विचारला जातोय. आज सगळे प्रश्न केवळ दंगलीनं सुटणार आहेत का? हा सवाल आहे. दगडाने सुटणार आहेत का? हा सवाल आहे. लोकशाही मार्ग आपल्याकडे असताना सुद्धा हे राडे कशासाठी? हा सवाल आहे. तुम्ही आवाहन करताय का आज महाराष्ट्राला हे थांबलं पाहिजे? पहिल्यांदा मी नितेशजींकडे येतोय. पहिला दगड जो मारणारे आहेत त्यांना सांगा तुम्ही पहिला दगड उचलू नका. समोरून दगड येणार नाही. विचारांची लढाई विचारांनी लढू, पण तुम्ही हत्याराची लढाई किंवा दगडाची लढाई आम्ही दगड आणि हत्याराने लढू. आम्हाला कोणाला हातात दगड आणि हत्यार घेण्याची कोणाला इच्छा नाही. पण हिंदू समाज म्हणून आम्ही मार खात बसणार नाही. नितेशजी मी तुमची भूमिका पोहोचली. होणार नाही. आता या चर्चेमध्ये स्वतः रामगिरी महाराज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ज्यांच्या वक्तव्याच्या नंतर आज महाराष्ट्रात तीव्र सगळे पडसाद उमटतायत. रामगिरी महाराज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आवाज येत नाही व्यवस्थित पाहिजे. रामगिरी महाराज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बंद झाला आवाज. हा आता येतोय, बोला. महाराज, माझा पहिला सवाल आहे. बोला. आज तुम्ही मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल, मुस्लिम धर्मियांबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे ते तुम्हाला योग्य वाटतंय का? हा नंबर का जोडा बरं. हा जोडा. आवाज दरसोळ करतोय, मला स्पष्ट आवाज येत नाही. रामगिरी महाराज, तुमच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी येतो तुमच्याकडे. काहीतरी टेक्निकल अडचण आहे. मी इम्तियाजी तुम्हाला विचारतोय, आज दोन्ही बाजूंना जी आक्रमक भाषा, ज्या प्रकारे हे सगळं एकमेकांवरची क्रिया प्रतिक्रिया आहे, कुणीही पहिल्यांदा दगड उचलणार नाही, याचं आवाहन आपण सगळ्यांनी करायला हवं. तुम्ही ते करणार आहात का? विलास, सर्वप्रथम तर हे महाराजांनी तुम्ही जे आणलेले आहे, 3 दिवसापूर्वी त्यांनी हे वक्तव्य केले होते, कोणीही त्याची दखल घेतली नाही होती. मग हेच महाराजांनी ते क्लिप आपल्या काढून
ते आपल्या पेजवर टाकले होते, म्हणून त्यांना माहीत होतं की हे मी बोललेले आहे, मला हे स्क्रिप्ट देण्यात आली होती, त्याची दखल घेण्यात आलेली नाही आहे, म्हणून ते क्लिप त्यांनी काढून आपल्या पेजवर टाकले होते। मी काल रात्रीपासून मी सर्व समाजाच्या लोकांना हे बोलत आहे की हे जे षडयंत्र आहे हे एक राजनैतिक षडयंत्र आहे, सुनियोजित आहे आणि आपण त्याचा बळी पडू नये। विशेषकर मी मुस्लिम समाजाला हात जोडून विनंती करणार आहे की आपला सत्ता घेण्यासाठी हे राज्यामध्ये दंगल घडवण्याचा जे प्रयत्न करत आहे आणि त्याचा उपयोग महंत सारखे लोकांनाही पण त्याच्यामध्ये सामील जे करत आहे त्याचा मी निषेध करतो। आणि हे महंत तुम्ही आपल्या स्टेजवर बोलवले, तुम्ही आमच्या पॅनलमध्ये बोलवले, विलास साहेब मी आतापर्यंत जे बोलायचं होतं बोललेलो आहे। धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी मला असं वाटत बरोबर नाही आहे। खूप खूप धन्यवाद। ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात। सगळ्या मान्यवरांचे आभार। दंगल घर जाळते, दंगल भाकरी जाळते, दंगल माणसं जाळते। दंगलीला दंगल घडवणाऱ्यांना मेंदू नसतो, पण त्याच्या मागे दंगल घडवून आणणाऱ्यांना मेंदू असतो, याचा विचार सगळ्यांनी करणं गरजेचं आहे। महाराष्ट्र पेटणं आणि त्याला हवा देणं हे योग्य नाही। महाराष्ट्र पेटता कामा नये, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। हा महाराष्ट्र आपला आहे, तो शाबूत ठेवूया, महाराष्ट्रात शांतता कायम ठेवूया। यासोबत बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।